हे काय सोनंदी? मणिसराव, आमच्या गावात पद्धत आहे, एखादा माणूस घरी लवकर येत नसेल, त्याची काळजी वाटत असेल तर उंबऱ्यात असं भांड उपडं ठेवतात. मग तो माणूस सुखरूप घरी येतो. बघा, तुम्ही सुखरूप घरी आलात, मी तुमचीच वाट बघत होते. पण तुम्ही इतका वेळ का लावला घरी यायला? नाही, काय नाही, ते असंच. मला माहितीये मणिसर, तुमचं नोकरीचं काम झालं नाही म्हणून तुम्ही घरी उशिरा परत आलाय. मणिसराव, पण नोकरीचं काय आहे, आज नाही मिळाली तर उद्या मिळेल. पण मी कोणत्याही कसल्याही परिस्थितीत तुमच्या सोबत असणार आहे. मग तुमच्याकडे नोकरी असो वा नसो, पैसा असो वा नसो, आपण एकत्र असणार आहोत. आणि असं नोकरी मिळाली नाही म्हणून आपल्या घरी कोणी उशिरा परत येतं का? हे काय आपलं घर थोडीच आहे स्वानंदी. मणिसराव, आपलंच तर घर आहे. ज्या वास्तूमध्ये आपण दोघं एकत्र असू ते आपलंच घर असेल. मग ते घर लहान असू देत किंवा कसेही असू देत. आणि इथून पुढं असं विनाकारण उशिरा यायचं नाही. मणिसर, माझ्यासाठी पैसा, नोकरी, घर हे महत्वाचं नाहीये. माझ्यासाठी सगळ्यात जास्त तुम्ही महत्वाचे आहात, हे विसरू नका. मी पाणी आणते. स्वानंदी जॉब शोधताय? स्वानंदी, हे काय? स्वानंदी, मी तुम्हाला सांगितलं ना, अशा प्रेग्नंट अवस्थेत तुम्ही जॉब नाही, आराम करायला हवा. मणिसर, तसं काही नाहीये. तुम्ही पुरुष आहात म्हणून तुम्ही खूप जास्त काळजी करता. आणि तुम्हाला असं वाटते की मी या अवस्थेत काम करू शकत नाही, पण तसं नाहीये. मी एक स्त्री आहे आणि जेव्हा आपल्या कुटुंबावर संकट येते ना, तेव्हा ही स्त्री पुरुषांइतकी हिमतीने लढायला तयार असते, कुटुंबाला बळ देते. म्हणून मी म्हणाले ना, नोकरीची अजिबात काळजी करू नका. आपण मिळून मार्ग काढूया त्या सगळ्यांवर. मी खूप लकी आहे की तुम्ही बायको म्हणून माझ्या आयुष्यात आला. मला अभिमान वाटतो तुमचा. सकाळी सकाळी स्वानंदीला न सांगता घरातून बाहेर पडलोय खरं, पण नोकरी शोधू कुठे, कुणाला मागू? स्वानंदी स्वभावाने चांगला आहे म्हणून आहे त्या परिस्थितीत समाधानी आहे. पण नोकरी नाही मिळाली तर अजून परिस्थिती खराब होईल. काय करू काहीच कळत नाहीये. दादा, लक्ष्मी सदन, हाऊस नंबर 245. नाही, म्हणजे मी या एरियात नवीन आलोय, सो मला माहित नाही. तुम्ही पुढे विचारा ना, कोणाला तरी माहिती असेल. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. येस. काय लक्ष्मी सदन? मणिसर, 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 मणिसर,
मणी सर कुठे गेले असतील? फोन लावून बघते. हे काय घरीच फोन ठेवून गेले? कुठे गेले असतील? काल खूप टेन्शन मध्ये होते मणी सर. नोकरी मिळाली नाही म्हणून चिडले होते, म्हणून तर गेले नसतील घराबाहेर. बापरे, त्यांच्या डोक्यात काही वाईट साईट विचार येत असतील तर. पण या एरियातलं त्यांना काहीच माहिती नाहीये, मग कुठे गेले असतील? देवी आई, मला खूप भीती वाटतेय. प्लीज मणी सरांचं रक्षण कर, प्लीज. हाय शालू. शालू, अगं अशी काय बघते? अगं आम्ही आहोत, तुझ्या ब्युटिफुल आणि हॉट मैत्रिणी. ओ तुम्ही का आलात? का आलात म्हणजे? म्हणजे असं अचानक का आलात? कॉल वगैरे करायची काही पद्धत? न सांगता नाही आलोय. शालूनी बोलवलंय आम्हाला. काय? आम्हाला बसायला नाही सांगणार का? या या या, बसा ना, बसा बसा, या. बसा 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 बसा. ए, आपण ब्युटिफुल आहोत ठीक आहे, पण आपल्यात हॉट कोण कोण आहे? अगं म्हणजे काय, आपण सगळ्याच हॉट आहोत, हो की नाही शालू? तुम्ही अचानक कशा आलात, ते पण न सांगता? अगं अशी काय, विसरलीस तू? काय? अगं तूच तर बोलवलंस ना 20 तारखेला आमच्या घरी या पार्टी करू म्हणून. मला वाटतं शालूचं वय झालंय. अगं सॉरी, माझ्या लक्षातच नाही राहिलं. करूया, आपण पार्टी करूया ना. शालू, तू पार्टीला तर बोलवलंयस, पण तयारी तर काही दिसत नाहीये. आजची पार्टी थंड होणार बहुतेक. अगं असं काय करते, तिची ती मोलकरीण आहे ना, सगळ्या कामांमध्ये अगदी तरबेज असलेली, ती बनवेल आपल्यासाठी मस्त काहीतरी, हो ना शालू? हो ना, ती सॉलिड पदार्थ बनवते ग. बघूया आज काय बनवते. म्हणजे शालू, आज काय खास मेन्यू आहे? ए संचिता, तू आमच्या गप्पा काय ऐकत बसलीस? जा ना आमच्यासाठी पाणी घेऊन ये. मी हो हो, तूच. आणते. आणि हो, थोडं चिल घेऊन ये. आणते. टू 45 गाडी सुद्धा इथेच आहे. बंदा का दिसत नाहीये. हाय हाय. झाली डिलिव्हरी? म्हणजे काय, डिलिव्हरीचं काम पटापट करावं लागतं. आमच्या कामात वेळ घालवून चालत नाही. अच्छा, बर. तरी सुद्धा म्हणजे डिलिव्हरी लगेच करायची असते, वेळ वाया घालून चालत नाही. पण तरी सुद्धा मला तुझी 2 मिनिटं हवी आहे, मिळतील? हा बोल ना, काय झालं? मला तुझ्या या जॉब बद्दल जरा सांगशील का? म्हणजे मी याआधी केलं नाहीये ना, आणि मला आत्ता कामाची गरज आहे. प्लीज मला सांग ना. अरे मित्रा, तू चांगला शिकलेला वाटतोस आणि अनुभवी वाटतोस. तू हे काम का करतोस? आणि तसंही तुला मोठ्या पोझिशनची नोकरी सहज मिळेल ना. नाही, बरोबर बोलतोयस तू, पण तुझा जॉब मला जरा इंटरेस्टिंग वाटला म्हणून विचारतोय. मला सांग ना प्लीज. हे बघ मित्रा, या कामात स्पीड, वेळ आणि केअर या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. ओके. हे बघ, हे आपला ऍप आहे. याच्यावर आपल्याला लोकेशन प्रमाणे ऑर्डर येते. मग आपण दुकानदाराकडे जायचं आणि तो माल घ्यायचा, आणि ज्याने कोणी ऑर्डर केली आहे तिथे नेऊन तो पोचवायचा. हा, पण ऑर्डर ही वेळेत पोचवायची आणि डॅमेज न करता. तू एक काम करतोस का? तू माझ्या सोबतच चल आणि स्वतःच बघ. बेस्ट. म्हणजे मला समजूनही घेता येईल. मला जर हा जॉब हवा असेल तर मिळेल का? म्हणजे मी वेळेत कुठल्याही मालाचं नुकसान न होऊ देता पोचवेल, पण मला जॉब हवा आहे प्लीज. मित्र, तुझं नाव काय म्हणाला? मणी. मणी? हे मला सांगून काहीच उपयोग नाहीये. का? म्हणजे? अरे म्हणजे रिक्रुटमेंट मी करत नाही, ते माझे सर करतात. तू त्यांना भेट ना, ते तुला नक्की जॉबवर ठेवतील.
चालेल चालेल, भेटूयात. चल. चालेल. शालू, अगं तब्येत ठीक आहे ना तुझी? हो हो ठीक आहे ना. अगं मग अशी शांत शांत का? नाही नाही घ्या, घसा बसेल इतकं चिल्ड आहे. हा, थोडं सांभाळून. अगं काय, सॉरी शालू. शी, अगं काय आहे अशी तुझी सून? हो फक्त पाणीच सांडलंय ना, इतकं काय. अगं तुला माहिती आहे किती महागाची साडी आहे ती? शालू, अगं तुझी ती मोलकरीण कुठे आहे? तिला बोलव प्लीज. ती कामवाली नाहीये, तिला मी घरातनं बाहेर केली आता. अगं मग आता ही सगळी पार्टीची अरेंजमेंट वगैरे कोण करणार? शिया, सगळा मूड गेला पार्टीचा. तेच ना, त्याऐवजी माझ्या घरी ठेवायला पाहिजे होती पार्टी. मस्त एन्जॉय केली असती. हो ना. असं का बोलताय तुम्ही? अगं ती नाही तर काय झालं, संचिता आहे ना, सगळं बनवेल मस्त पैकी. मी हो तू. अगं ही काय बनवणार? तिला धड पाणी देता येत नाही तरी डिशेस काय बनवणार? ए असं नका समजू. संचिता आहे ती खूप हुशार आहे. तुम्ही सांगा फक्त काय हवंय ते. बरं, आता तू एवढं सांगतेस आहे ना, संचिता पोटॅटो पॅटीस बनव. माझ्यासाठी इटालियन पास्ता माझ्यासाठी कटलेट्स आणि ज्यूस पण. आणि हो नूडल्स पण. या मम्मांच्या मैत्रिणी त्यांच्यासारख्याच दुष्ट आहेत. शी, काय तर म्हणे इटालियन पास्ता, ज्यूस, पोटॅटो पॅटीस, आणि हे सगळं मी बनवायचं. मी अगं संचिता, उभी काय जातेस ना? जाते. अर्धा तास झालाय. मणी सर कुठे गेले, का गेले, काहीच माहिती नाही. एक तर हे राजाराम दादा पण फोन उचलत नाहीये. काय करू मी? त्यांच्या घरी जाऊन बघते, काय ते कळेल. मणी सर तुम्ही असे का वागता? असे न सांगता घरातनं निघून गेलात. फोन पण घरीच ठेवून गेलात तुम्ही. मणी सर, जायचं तर सांगून जायचं ना मला. आणि मी तुम्हाला सांगितलं ना, जॉबचं टेन्शन घेऊ नका, जे काही आहे ते आपण मिळून करूयात. पण तुम्ही ऐकतच नाही माझं. हा सॉरी, मी तुम्हाला न सांगता गेलो. पण आता मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला काही ऐकायचं नाहीये तुमचं. आनंदी आओ. मी नको म्हणाले ना, जेव्हा सांगायला पाहिजे तेव्हा सांगून जात नाही तुम्ही. आणि आता म्हणे ऐका ऐका, मला नाही ऐकायचंय. माझं ऐकून तर घ्या. मला नाही ऐकायचंय. बरं ठीक आहे, नका ऐकू. मग बघा तरी. हे काय? बघा तर एकदा. फ्रेश डॅश. अहो, नोकरी मिळाली मला. काय? मणी सर, तुम्हाला नोकरी लागली? हो. मणी सर, अभिनंदन. कुठे लागली नोकरी? मॅनेजरची लागली ना? अहो नाही, डिलिव्हरी बॉय. डिलिव्हरी बॉय? माझी चिडचिड होतीये. सगळं फेकून द्यावंसं वाटतंय मला, पण नाही करू शकत. ही सासू जीव घेईल माझा. या मम्मानी ना मला कामवाली बनवून ठेवलंय. काय तर म्हणे संचिताला सगळं येतं, माझी सून हुशार आहे, सगळं करेल ती. कसली डोंबलाची हुशार, काही येत नाही इथे मला. आणि त्यांच्या त्या मैत्रिणी दुष्काळातून आल्यासारख्या ऑर्डर देत होत्या, हे कर ते कर. त्यांनी काय सांगितलंय मला? अरे यार, मला नाही आठवते. पोटॅटो पॅटीस, इटालियन पास्ता,
ज्यूस. देवा, का परीक्षा बघतोयस माझी? मला हे सगळं नाही येत. मला फक्त खाता येतं. खरंच मी काय करू? ऑनलाईन चेक करू का? पोटॅटो पॅटीस. हा, आज आपण जाणून घेणार आहोत आलू पॅटीसची रेसिपी. आलू पॅटीस तयार करण्यासाठी आधी गरज आहे बटाट्याची. पोटॅटो. हो, पोटॅटोची. आता पुढचं महत्वाचं साहित्य म्हणजे टोमॅटो टोमॅटो. आणि कांदा. कांदा नको. ऑनियन नाहीये का? नाहीये. बटाटा आणि टोमॅटो बारीक बारीक कापून घ्या. कट करायचं. पण 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 ते कापण्याआधी बटाटा आणि टोमॅटो धुवून घ्यायला विसरू नका. काय? हे वॉश करायचं होते? अरे यार, मला नाही जमत आहे. मला खरंच जमत नाहीये हे सगळं. आता स्वानंदी असती ना तर तिने सगळं मॅनेज केलं असतं. किती नाही म्हणलं ना तरी स्वानंदी बेस्ट आहे. तिला छान छान काय काय बनवता येतं. मला काहीच येत नाहीये. मी नाही करणार हे सगळं. मी काही कामवाली नाहीये. मी सरपोतदारांची सून आहे. सौ संचिता सुजित सरपोतदार. आज मी काही बनवणार सुद्धा नाही, पण गेस्टना सगळं खायला मिळणार. कसं? ऑनलाईन ऑर्डर. काय काय हवंय? पोटॅटो पॅटीस, कटलेट, ज्यूस आणि इटालियन पास्ता. ऑर्डर प्लेस्ड. टिंग टिडिंग टिडिंग. वाव, कसली स्मार्ट आहेस ग संचिता. मणी सर, म्हणजे तुम्ही डिलिव्हरी बॉयची नोकरी करणार? हा स्वानंदी, काय हरकत आहे? नाही, हरकत काहीच नाहीये. पण तुमचं शिक्षण, तुमचा अनुभव, त्यात ही डिलिव्हरी बॉयची नोकरी नाही. मणी सर, तुम्ही ही नोकरी करायची नाही. तुमच्या शिक्षणाला साजेल अशी नोकरी मिळेल तुम्हाला. तुम्ही त्यांना सांगून टाका तुम्ही ही नोकरी नाही करणार ते. स्वानंदी, स्वानंदी, आता आपली जी परिस्थिती आहे त्याहून वाईट परिस्थिती येण्याची वाट बघायची का आपण? तुम्हाला कळते ना आपली परिस्थिती काय? दर 2 वेळचं पोटभर जेवू सुद्धा शकत नाही आपण. माझं सोडा, तुम्ही 2 जीवाच्या आत तुमचंही पोट नीट भरत नाहीये. मग अजून वाईट दिवस येण्याची वाट बघणार होत आपण? स्वानंदी, कुठलंच काम छोटं मोठं असं नसतं. आणि ज्या कामातून गरजेच्या वेळी आपल्याला 4 पैसे मिळतात त्या कामाला देव मानून ते इमाने इतबारे करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि डिलिव्हरी करणाऱ्या लोकांना तुम्ही साधं समजताय का? स्वानंदी, आम्ही डिलिव्हरी बॉईज म्हणजे ग्राहक आणि विक्रेता यांच्या मधला दुवा असतो. म्हणजे विक्रेत्याकडून माल घेतला की तो ग्राहकाकडे पोहोचवायचा न खराब होता आणि ग्राहकाकडून पैसे घ्यायचे ते विक्रेत्याला द्यायचे इमाने इतबारे. म्हणजे या कामामध्ये मेहनत आणि इमानदारी या दोन्ही गोष्टी आल्या. डिलिव्हरी करताना ऊन असू देत, पाऊस असू दे, थंडी असू दे किंवा एखाद्या इमारतीला लिफ्टही नसू देत, आम्ही डिलिव्हरी करतोच. आमचं कर्तव्य आहे. रिटेल ट्रेड मधला महत्वाचा भाग होता मी. मणी सर, सॉरी, मला तसं नव्हतं म्हणायचं. तुमचं शिक्षण, तुमचा अनुभव. स्वानंदी, गरजेच्या वेळी जी नोकरी आपल्याला 4 पैसे देते ती नोकरी कायम महत्वाची असते. बरं, तुम्ही थोडा आराम करा. खूप धावपळ झाली आहे तुमची. नाही नाही नाही, आराम काय, मला ड्युटीला जायचंय. आत्तापासून ड्युटी सुरू झाली माझी. तुम्ही लगेच जाणार आहात? हो. अहो, पण तुमच्या डब्याचं काय? म्हणजे मी डबा नाही देऊ शकत. काळजी करू नका, मी बाहेर खाईल काहीतरी. आत्ता मला निघायचं, मी आवरतो पटकन. कसा वाटतोय माझ्या नव्या कामाचा नवा लुक?
म्हणी सर लय डॅशिंग दिसतंय. स्वानंदी, आज येताना मी एक शेगडी, भांडी आणि काही सामान घेऊन येईल, म्हणजे आपल्याला बेसिक स्वयंपाक तरी करता येईल घरात. स्वानंदी, आता खऱ्या अर्थाने आपल्या नव्या आणि स्वतःच्या हिमतीवर उभ्या केलेल्या संसाराची सुरुवात होणार आहे. आता इथून पुढे आपल्या आयुष्यात फक्त आणि फक्त चांगलंच होणार आहे. आणि माझी ही नोकरी आपल्या चांगल्या आयुष्याची सुरुवात आहे. येऊ बी? म्हणी सर एक मिनिट. आता काय? ऑल द बेस्ट. थँक्यू. बाय.